नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता आपल्याला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे आणि तीही आपल्या मोबाईलवरून. व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप ई-के-वाय-सी करू शकता आणि आधार नंबर पती किंवा वडील यांचा जर विचारला असेल तर तिथे अजिबात गोंधळून जायचं नाही आहे. तर आपल्या आधार कार्डवर जर पतींचे नाव असेल तर पतींचा आधार क्रमांक आणि वडिलांचे नाव असेल तर वडिलांचा आधार क्रमांक आपल्याला तिथे टाकायचा आहे. आणि सर्वात शेवटी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही असं असेल तर तिथे आपल्याला होय नाही असे 2 ऑप्शन दिलेले असतात. तर तिथे आपल्याला होय हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि 2 नंबरला माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे तर तिथे आपल्याला होय हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.